राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बिनबुडाचे नेते श्री जितेंद्र आव्हाड यांनी असं वक्तव्य केलं की प्रभू श्री रामचंद्र हे मांसाहारी होते। खरं तर जितेंद्र आव्हाडसारखा नालायक माणूस या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारण करतो, हेच मोठं या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। कारण एका विशिष्ट समाजाचं नेहमी ढुंगण चाटण्याची ज्याला सवय आहे आणि ज्याचं जितेंद्र आव्हाड ज्या समाजाचं ढुंगण चाटतो त्या समाजाला खुश करण्यासाठी नेहमी 80 कोटी हिंदूंच्या भावना दुखवण्याचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड करतात। आमचं सकल हिंदू समाज म्हणून जितेंद्र आव्हाडांना आव्हान आहे की त्यांनी प्रभू श्री रामचंद्र हे मांसाहारी होतं असं सिद्ध करून दाखवावं किंवा तसे पुरावे द्यावेत, अन्यथा सकल हिंदू समाज मालेगाव कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी खटला दाखल करणार आहे। मी स्वतः सुनील शेलार आणि आमचे सहकारी मित्र आता यापुढील काळात मालेगाव पोलीस प्रशासनाला आम्ही निवेदन देणार आहोत की जितेंद्र आव्हाड यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये हिंदू वास्तव्याला असताना सुद्धा आणि एवढ्या मोठ्या समुदायाची भावना दुखवण्याची हिंमत या नालायक जितेंद्र आव्हाडाची होते, याला अद्दल घडवल्याशिवाय आता हिंदू समाजाला शांत बसता येणार नाही। प्रभू श्री रामचंद्रांचा जगामध्ये गौरव होत असताना त्यांच्याबद्दल ते मांसाहारी होते आणि वनवासात असताना ते मांस खात होते अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची हिंमत जितेंद्र आव्हाडाने केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासनाने जर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही जितेंद्र आव्हाडांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही। आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे स्वतःचं राजकीय पोट भरण्यासाठी आणि ज्या समाजाचं ढुंगण चाटून हा राजकारणामध्ये आलेला आहे त्या समाजाला खुश करण्यासाठी त्याने काल प्रभू श्री रामचंद्रांबद्दल अपशब्द वापरलेला आहे। येणाऱ्या 24 तासामध्ये जर जितेंद्र आव्हाडांनी सकल हिंदू समाजाची माफी मागितली नाही तर आम्ही वडेल ग्रामस्थ असतील, आजंग ग्रामस्थ असतील व मालेगाव तालुक्यातील सकल हिंदू समाज असेल हा प्रशासनाकडे जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करेल। आणि जर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रकारचं आंदोलन या मालेगाव तालुक्यामध्ये उभं केलं जाईल, याची प्रशासनाने याची नोंद घ्यायची आहे। आणि पुन्हा जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामचंद्रांबद्दल अपशब्द वापरून किंवा कुठल्याही हिंदू देवतांबद्दल अपशब्द वापरून सकल हिंदू समाजाचा अपमान करण्याची जर हिंमत केली तर त्याला योग्य तो धडा शिकवला जाईल। त्यावेळेला प्रशासनाची आणि पोलिसांची काळजी केली जाणार नाही, याची सर्व प्रशासनाने नोंद घ्यावी। काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलं। मग शरद पवारांची जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याला पसंती आहे का किंवा समर्थन आहे का, याचं सुद्धा श्री शरदचंद्र पवार यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे। आणि सतत अशा प्रकारे हिंदूंना दुखवणारी वक्तव्य जितेंद्र आव्हाड सातत्याने करतात, म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या तोंडाला काळं फासून त्यांना अद्दल घडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यांना आम्ही या ठिकाणी आव्हान देतो।